मुंबई IITची विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई। रामोवन नाटकात श्रीराम आणि सीतेचा अवमान केल्याचा आरोप। एकास 1,20,000चा दंड तर 6 विद्यार्थ्यांना 40,000 रुपयांचा दंड। मतांची फूट आणि घोडेबाजार टाळण्यासाठी विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। स्थगिती आणण्यासाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता। NDTV मराठीला सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद। बाईकस्वार आणि मुलीच्या अंगावर कुत्र्यांची धाव। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। प्रकाश आंबेडकर लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी दाखल। मराठ्यांना ओबीसीत आणलं तर सामाजिक सलोखा बिघडेल। हाकेंच्या भेटीनंतर आंबेडकरांची भूमिका। हाकेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस। राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याला निघालेल्या राज ठाकरेंचं मुस्लिम बांधवांकडून जल्लोषात स्वागत। सातपूर अंबड मार्गावर राज ठाकरेंचं स्वागत। तमिळनाडूतल्या कल्लाकुरीचीत दारू प्यायल्यानं 34 जणांचा मृत्यू। 60 जणांवर अजूनही उपचार सुरू। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। केंद्र सरकारकडून 14 पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर। कापसाला 7,121 रुपये तर भात पिकांसाठी 2300 रुपये भाव। पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी। 76,000 कोटींची गुंतवणूक होणार। 12 लाख रोजगार निर्मितीची शक्यता। नेटची परीक्षा केंद्र सरकारकडून रद्द। 9 लाख विद्यार्थ्यांना फटका। बिहारसह काही ठिकाणी घोटाळा झाल्याचं उघड। हज यात्रेत उष्माघातानं मृत्युमुखी पडणारा आकडा 900च्या वर। सर्वाधिक मृत्यू इजिप्तच्या नागरिकांचे। भारतीयांचा आकडा 68 वर।